Hello, friends. Warm welcome to this channel, AGS Broka and Vanik. I'm sure you are preparing well for your upcoming competitive exam. You are leaving no stone unturned, and you are giving in your best. You are giving your best to come with pass with flying colors, right? So आपण ही जी सिरीज सुरू केलेली आहे कॉम्पिटेटिव्ह एस्पायरंट्स साठी जी टेन्सेसची आहे है ना, प्रेझेंट परफेक्ट आपण लास्ट वीक मध्ये पाहिलं आणि आता आपण लास्ट सेक्शन मध्ये पाहिलं. आता आपण आज टुडे वी आर गोइंग टू टेक अ लुक एट पास्ट perfect, not just look at but try to know. We are going to know what this sense this tense is about है ना. सो मेन टास्क आपलं हेच आहे. या टेन्सच्या सिरीज मध्ये आपण टेन्स शिकतो. म्हणजे पहिली स्टेप आपण ही घेतोय की तो टेन्स मराठीमध्ये कसा चालतो, मराठीमध्ये काय काम करतो. दुसरी स्टेप आपण ही घेतोय त्याचं सिंटॅक्स काय. एवढे दोनच स्टेप्स आपण आता घेतो आहोत, राईट. सो विदाउट एनी फर्दर अडू लेट्स बिगिन पास्ट परफेक्ट टेन्स है ना. सो ऍज आय ऑलवेज से कंपॅरेटिव्ह स्टडी, आपण दोन गोष्टींमध्ये कंपॅरेटिव्ह स्टडी केला की इट बिकम्स इझी फॉर अस टू अंडरस्टँड, राईट. So likewise, I'm going to compare the two tenses that we learned. The one that we learned in the last session and the one that we are going to learn today. So present perfect, past perfect याच्यामध्ये आपण जरा कंपॅरिझन करणार आहे जेणेकरून आपल्याला सोपं होईल, राईट. सो बघूया आपण आता. मग आता इथे लेट मी राईट सॉरी येस ओके. सो लेट मी राईट हिअर पास्ट परफेक्ट. है ना, पास्ट परफेक्ट इज पूर्ण भूतकाळ, राईट. पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट. सो आता बघा, थोडस आपल्याला आपल्याला लवकर ग्रास्प व्हावं, आपल्यासाठी छान सोपं व्हावं म्हणून बाजूला मी लिहितोय प्रेझेंट परफेक्ट. मी आता बाजूला लिहिणार आहे पहिले प्रेझेंट परफेक्ट आणि मी इथे लिहिणार आहे पास्ट परफेक्ट. म्हणजे काय होईल की या कंपॅरेटिव्ह स्टडीने तुम्हाला आणखी खूप सोपं होऊन जाईल पास्ट परफेक्ट. बघा, आपण जेव्हा म्हणतो मी अभ्यास केला आहे, मी अभ्यास केला आहे, तेव्हा तो होतो प्रेझेंट परफेक्ट. आणि आपण जेव्हा म्हणतो मी अभ्यास, मी किंवा त्यांनी किंवा त्यांनी किंवा जे कोणी असेल सब्जेक्ट, मी त्यांनी तिनी अभ्यास केला होता, अभ्यास केला होता किंवा माझा अभ्यास झाला होता असंही होऊ शकतं. आपण इथे असंही म्हणू शकतो माझा अभ्यास झाला आहे. दिस इज ऑल्सो फाईन. माझा अभ्यास झाला आहे, माझा अभ्यास करून झाला आहे. इथे आपण म्हणणार त्यांचा अभ्यास, त्यांचा अभ्यास झाला होता, है ना, राईट. सो केला आहे, झाला आहे, गेलो आहे, वाचलं आहे, पाहिलं आहे, भेटलो आहे, राईट. प्रेझेंट परफेक्ट. आणि गेलो होतो, केलं होतं, वाचलं होतं, भेट दिली होती, भेट झाली होती. सो पास्ट परफेक्ट. आता ह्या पास्ट परफेक्ट वर फोकस करताना ऍज वी ऑलवेज डू आपण हे करणार आहे की आपला जो आपण नेहमी म्हणत आलोय की टेन्सेस शिकणं म्हणजे वर्ब शिकणं आणि वर्ब शिकणं म्हणजे टाइम शिकणं, राईट. सो यामध्ये कोणत्या टाइमशी रिलेटेड कोणता भाग महत्वाचा आहे तर ते आपण आज शिकणार आहोत. पहिले आपण जसं म्हणत आलोय की वर्बचे 3 फॉर्म्स मला आता लिहायचे तिथे आणि त्या 3 फॉर्म्सला मी इंग्लिशमध्ये टेन्सेस मध्ये कोणता फॉर्म वापरायचा हे जर मला कळलं, आपल्याला कळलं तर सोपं होणार आहे. सो पहिल्यांदा मी लिहिणार आहे स्टडी. फर्स्ट आय एम गोइंग टू राईट
आपण जे कॉन्ज्युगेशन करतोय स्टडी. सो दिस इज नथिंग बट बेस फॉर्म. याला मूळ रूप बेस फॉर्म म्हणतात किंवा काही लोक याला मूळ रूप असेही म्हणतात. त्यानंतर पास्ट फॉर्म, त्याचं समजून घ्या भूतकाळाचं रूप स्टडीड. आणि थर्ड फॉर्म दॅट इज पार्टिसिपल. थर्ड फॉर्म किंवा ज्याला काही लोक पार्टिसिपल म्हणतात तो आहे स्टडीड. राईट. सो टू स्टडी याचं आपण कॉन्ज्युगेशन करतोय, याला म्हणतात इन्फिनिटिव्ह. टू स्टडीला म्हणतात इन्फिनिटिव्ह. याला काही लोक इन्फिनिटिव्ह विदाउट टू पण म्हणतात. 1, 2, 3, 4 आणि 5वा स्टडीइंग आयएनजी फॉर्म दॅट इज प्रेझेंट पार्टिसिपल. हे आणि ते नंतर बघूया. ओके. आता इथे मी लिहिलं परत एकदा अभ्यास करणे. राईट. ओके. नाव हे मी आता सध्या एक काम करतोय. इकडे मी आता लिहिणार आहे आणि किंवा इथे लिहिणार आहे आणि आपण करस्पॉन्डिंग त्याचे मिनिंग्स लक्षात घेणार आहोत. मी जे 4 सब्जेक्ट एकत्र लिहितो ते अशासाठी की त्याच्यासाठी हॅव असतं, त्या चौघांसाठी काहींसाठी हॅज असतं, म्हणून मी ते 4 एकत्र लिहितो. सो आता इथे आपल्याला लिहायचंय पास्ट परफेक्ट आहे. प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपण म्हटलं हॅव किंवा हॅज प्लस थर्ड फॉर्म. पास्ट परफेक्ट मध्ये आपण म्हणणार आहे आय, वी, यू, they, or 2 people, Samir and Robin, suppose, had studied. आपण सध्या आहे ना सेंटेन्स मुद्दाम असं इतकं छोटंसं ठेवतोय, काही आपण त्याला मोठं करत नाहीये, कारण हे महत्वाचं आहे, हेच लक्षात येणं आवश्यक आहे. सो मी, आम्ही, तू, तुम्ही, यू आणि यू, तू आणि तुम्ही, त्यांनी किंवा 2 लोक. गिव्ह मी 1 मोमेंट. मी, आम्ही, तू, तुम्ही, त्यांनी, समीर आणि रोहन यांनी अभ्यास केला होता. है ना. इथे आपण हे लिहिलं आय, वी, यू, दे, समीर अँड रोहन हॅड स्टडीड. सगळ्यात महत्वाचं आपण म्हटलं हे हॅड स्टडीड सर्वात महत्वाचं आहे पास्ट परफेक्ट साठी. त्यानंतर इथे मी लिहिणार आहे ही, शी, इट. ही, शी, इट or 1 person, Sam, had studied. त्यांनी, तिनी. इट साठी आपण समजा आता काही लिहू नये. सॅमनी अभ्यास केला होता. सो हा फरक आपल्याला आता कळला की ह्या अशा पद्धतीने यांच्यासाठी सगळ्यांसाठी हॅडच आहे. ऍक्च्युली पास्ट मध्ये ना सगळ्यांसाठी हॅड
फक्त इथे जागा नव्हती म्हणून मी इथे वेगळं लिहिलं, इथे वेगळं लिहिलं. पण महत्वाचं हे लक्षात हे घ्यायचंय, सगळे सब्जेक्ट आय असेल, बी असेल, यू असेल, दे असेल, समीर अँड रोहन असेल, ही असेल, शी असेल, इट असेल, किंवा एक व्यक्ती सॅम असेल, सगळ्यांसाठी हॅड स्टडीडच आहे पास्ट परफेक्ट मध्ये, है ना. सो ओके, आता कळलं की आपल्याला आता कळलं की मी झोपलो होतो, मी त्यांना कळवलं होतं, मी रेसिग्नेशन दिलं होतं, त्यांनी आम्हाला पैसे दिले होते. हे सगळे पास्ट परफेक्ट, आणि त्यांनी आम्हाला पैसे दिले आहेत, मी कळवलं आहे, मी रेसिग्नेशन दिलं आहे, मी वाचलं आहे, है ना. आता फक्त मी झोपलो आहे म्हटलं तर मग तिथे कंटिन्युअस येईल, म्हणून माझी झोप झाली आहे असं आपल्याला लिहावं लागेल प्रेझेंट परफेक्ट साठी, राईट. ओके, आता पुढे आपल्याला आणखी एक असाच एक टेन्स आपल्याला घ्यायचा आहे पास्ट परफेक्ट सारखाच. पुढे एक टेन्स आहे जो की फ्युचर परफेक्ट, याच्याविषयी आपण जरा आज डिस्कस करणार आहे. थोडा महत्वाचा आहे, याचं मराठी सेंटेन्स काय असतं, याचं मराठी वाक्य आपण कसं वापरतो, त्यावरती आपल्याला कळेल की फ्युचर परफेक्ट आपल्याला इंग्लिश मध्ये कळणार आहे की नाही. सो लेट मी आता आणखी काही गोष्टी जशा हा टेन्स वापरायचा कधी हे सगळं आपण पाहणार आहोत नंतर. एवढंच नाही आहे, याच्या आणखीन काही रूल्स आहेत, है ना, ते आपण पाहणार आहोत. सो आता सध्या पुरतं लेट्स सॉरी लेट्स delete erase this. Okay, now let's discuss future perfect. Future perfect, पूर्ण भूतकाळ. सॉरी, पूर्ण भविष्यकाळ. ओके, आपण या टेन्स मध्ये जाण्यापूर्वी आपण टाइम लाईन समजून घेऊया याची. लेट्स अंडरस्टँड द टाइम लाईन. त्याचा फायदा काय होईल माहितीये का? त्याचा फायदा असा होतो की आपल्याला ते लॉजिकली स्ट्रक्चर लक्षात येतं आणि ते आपल्यासाठी जास्त सोपं होतं. आता बघा, हा आताचा प्रेझेंट मोमेंट. सपोज आता मी इथे हे लिहून ठेवतो, टू स्टडी, अभ्यास करणे, हे आपल्याला घ्यायचंच आहे. याचं कॉन्ज्युगेशन आपल्याला करायचंच आहे. टू स्टडी, अभ्यास करणे, स्टडी, स्टडीड, स्टडीड, बेस, बेस फॉर्म, पास्ट फॉर्म, थर्ड फॉर्म, राईट. मूळ रूप, भूतकाळ आणि पास्ट पार्टिसिपल, राईट. बघा, ही टाइमलाईन समजा आपण घेतली, ही आत्ताची मोमेंट आहे. सपोज ही आपली प्रेझेंट मोमेंट आहे, आत्ताचा क्षण हा आहे. ओके, दिस इज आवर प्रेझेंट मोमेंट. प्रेझेंट मोमेंट. या टाइमलाईन पासून आपण जर का पुढे जात गेलो, सपोज वी स्टार्ट गोइंग इन दिस डिरेक्शन, आपण भूतकाळाकडे जायला लागलो. आत्ता समजा वाजलेत 8, जर का सपोज आपण पुढे भविष्य काळाकडे जायला लागलो आपण. मला सारखं इंग्लिश मराठीमध्ये स्विच करावं लागतं त्यामुळे, ठीक आहे. सो भविष्य काळाकडे आपण जायला लागलो. आता समजा मी म्हंटल की मी हा एक मोमेंट समजा घेतला, उद्या 9 वाजता सकाळी, उद्या 9 वाजता, टुमॉरो 9 AM फ्युचर. आणि हा मोमेंट आहे टुमॉरो 8 AM. टुमॉरो 8 AM. बघा, माझ्या मित्राने जर का मला विचारलं की मी तुला
8 वाजता पिकअप करेन, मी तुला 8 वाजता पिकअप करेन असं तो म्हणाला. मी त्याला सपोज म्हटलं नको 9 वाजता ये. ओके, 9 वाजता आहे का बरं, तो म्हणेल का बरं 9 वाजता, तर 9 वाजेपर्यंत म्हणजे कुठल्या तरी फ्युचर मधल्या क्षणापर्यंत 9 वाजेपर्यंत मी होमवर्क केलेलं असेल, होमवर्क केलं असेल किंवा माझं झालं असेल. पुढच्या वर्षी मार्च पर्यंत, पुढच्या वर्षी मार्च पर्यंत निखिल निखिलने घर घेतलं असेल, घर घेतलं असेल. राईट. सो आपल्याला हे कळतं की सिंपल फ्युचर मध्ये मी फक्त म्हणतो मी होमवर्क करेन, फ्युचर कंटिन्युअस मध्ये आपण म्हणतो मी करत असेल, फ्युचर परफेक्ट मध्ये आपण म्हणतो एका कुठल्या तरी वेळेपर्यंत, त्या वेळेच्या आत माझं काहीतरी करून झालेलं असेल, मी काहीतरी केलं असेल, घर घेतलं असेल. काही लोक असेल असेल असं पण म्हणतात, दॅट इज ऑल्सो फाईन, म्हणजे असं काही नाहीये, प्रॉब्लेम काही नाही, कळणं महत्वाचं आहे. सो ह्या पद्धतीने आपलं फ्युचर परफेक्ट आहे. फ्युचर परफेक्ट मध्ये बाय 9, बाय टुमॉरो 10 AM, बाय नेक्स्ट मंथ, बाय नेक्स्ट इयर, बाय नेक्स्ट वीक वगैरे असं काहीतरी, बाय असं काहीतरी येऊ शकतं त्या वेळेच्या आधी असं सांगण्यासाठी. आता एक काम करायचं आहे आपल्याला, क्विकली वी आर गोइंग टू राइट द सिंटॅक्स फॉर दिस टेन्स, है ना, कोणत्या टेन्स फॉर दिस प्रेझेंट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट टेन्स. ओके, सो ऑल राईट, लेट्स बेस फॉर्म असा आहे. ठीक आहे. ओके, सो मी आता इथे लिहिणार आहे, सध्या मी म्हटलं ना विल 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 बरोबरच आपण करणार आहे, जे काही विल शेअरच्या भानगडीत पडायचंच नाही आता, आणि त्याचा जे काही एक्सप्लेनेशन आहे ते आपण बघू. सध्या पुरतं फक्त समजण्यासाठी असं तुम्ही कन्सिडर करा की आय, वी, यू, ते, ही, शी, इट, सॅम अँड बॉब, हे सगळे सब्जेक्ट्स will have resumed the work. याच्यामध्ये बाय 10 PM टुमॉरो वगैरे असं येतं, पण आत्तासाठी जसं म्हटलं ना, आत्तासाठी आपलं सगळं लक्ष या वर्कच्या योग्य वापराकडे आहे. आपलं पूर्ण लक्ष वर्कचं कोणतं रूप वापरलं की टेन्स कन्वे होणार आहे याच्याकडे आहे, म्हणून पुढचं लिहित नाहीये. सो फ्युचर परफेक्ट मध्ये की मी, आम्ही, तू, तुम्ही, त्यांनी, तिनी काम पुन्हा सुरू केलं असेल, राईट, रिझ्यूम द वर्क. सो याचं येणार मी, आम्ही, सगळे सब्जेक्ट, तू, तुम्ही, त्यांनी, काम सुरू केलं असेल, काम सुरू केलं असेल. तो पार्ट आपण घेत नाही उद्या 10 पर्यंत. सो 10 पर्यंत म्हणजे काय, जास्तीत जास्त 10 वाजतील आम्हाला काम सुरू करायला, पण 10 वाजेपर्यंत आम्ही काम सुरू केलेलं असेल. विल हॅव रिझ्यूम द वर्क किंवा विल हॅव फिनिश द वर्क, आमचं काम आटोपलं असेल असंही म्हणता येईल. थोडक्यात हा फॉर्मॅट आहे, विल प्लस हॅव प्लस थर्ड फॉर्म, हे लक्षात ठेवायचं आहे. सो फ्युचर परफेक्टची सिंटॅक्स फ्युचर परफेक्टचा आहे विल
plus have plus third form, that is past participle. हा याचा सिंटॅक्स आहे. राईट. सो या पद्धतीने आपण आज फ्युचर परफेक्ट सुद्धा शिकलो है ना. मी हे एका टेन्स साठी किंवा जास्तीत जास्त 2 टेन्स साठी एक व्हिडिओ अशा पद्धतीने घेतोय, कारण जसं मी म्हटलं ना, ह्या सिरीजचा टेन्सेसच्या सिरीजचं उद्दिष्टच हे आहे की जे ऍस्पायरंट्स मराठी विषयाशी आतापर्यंत जास्त मराठी विषयाशी त्यांचा संबंध आला एज्युकेशन मध्ये किंवा मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ज्यांची मराठी होती आणि इंग्लिशचं ज्यांना फारसं आतापर्यंत कधी काम पडलं नाही इंग्लिश शिकण्याचं, राईट, तर त्यांना बेसिक्स पासून सगळं लक्षात यावं म्हणून बेसिक्स टू ऍडव्हान्स असं आपण जाणार आहे. सध्या इथपर्यंत आज आपण केलेलं आहे. सो ऍज आय ऑलवेज से और as anyone can say, to know a language you should know the tenses. हे सगळ्यात पहिलं काम आहे. 70-75% तुमचं काम सेट झालेलं असतं जर तुम्ही टेन्सेसचं तुम्हाला योग्य आकलन झालं, तुम्ही त्याचा संबंध जोडू शकले, तर काही काळ, मी म्हणतोय काही काळ त्याला लागतो, पण काही काळाने तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला बऱ्याच कॉन्फिडन्सनी हे सगळं कळायला लागेल. राईट. सो we will continue with the next video. We will continue with this series further. The next tense will be present perfect continuous tense, then past perfect continuous tense आणि सगळ्यात शेवटी future perfect continuous tense. त्याच्यानंतर ह्याच टेन्स मध्ये, या सगळ्या टेन्सेस मध्ये अजून पुढची वाक्य असणार आहेत. सो keep joining the sessions, keep watching the videos, keep jotting down the notes. You should have something to refer to when you write and when you listen to. You are doing the thing twice, right? And whenever you take a look at it again, you are doing it thrice. So असं म्हणतात ना की more action leads to more chances. So that is why I always recommend watch videos, write down the part that I keep writing. And फक्त तुम्ही एवढंच करायचंय की मला हे शिकायची माझी पूर्ण इच्छा आहे. That is the only thing I ask from you, else we will keep doing, right? So इथेच आपण थांबूया. I'll conclude the session here, and you take care, stay safe, keep enjoying, keep writing, and hope you guys come up with great success. Thank you so much.